बिनविरोध विजयी उमेदवारांना नोटाची डोकेदुखी असणार आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये बिनविरोध उमेदवार अडचणीमध्ये आलेत। सामाजिक कार्यकर्त्यांनी कोर्टामध्ये जाण्याचा इशारा दिलाय। कल्याण डोंबिवली मनपामध्ये महायुतीचे 20 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे या बिनविरोध विजयी उमेदवारांना नोटाची डोकेदुखी असेल। आधी अधिकृतपणे जाहीर करून दे महापालिकेच्या इलेक्शन कमिशनला, त्याच्यानंतर आम्ही लगेचच्या लगेच कोर्टामध्ये जाऊ। ही जर कधी हा प्रकार आपण ऐकून घेतला तर हे इलेक्शन हे शेवटचं राहणार आहे। आत्ता 21 उमेदवार बिनविरोध आले, 20-21 जे आहे, पुढच्या वेळेला 122 उमेदवार बिनविरोध येतील आणि मग तुम्हाला ऑप्शन राहणार नाही, इलेक्शन नाही सिलेक्शन होईल। आणि सिलेक्शन कसं होतं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना। ज्यांना धनदानगे आहेत किंवा ज्यांच्याकडे मसल पॉवर आहे ते निवडून येतील, सिलेक्शन होईल त्यांचं, इलेक्शन होणारच नाही। मतदार यादीसाठी उमेदवारांकडून पैसे उकळले जातात। काँग्रेसचे नेते प्रफुल्ल गुडदे यांनी मनपा प्रशासनावर आरोप केलाय। पैसे भरून सुद्धा मतदार यादी देण्यासाठी टाळाटाळ केली जाते। संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच काँग्रेसनं संशय व्यक्त केलाय। मतदार यादीमधला घोळ लपवण्यासाठी उशीर केला जात असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। नामांकन अर्ज भरल्याच्या शेवटच्या दिवशी सर्व उमेदवाराला मतदार यादी दिल्या जाते। आतापर्यंतचा तो प्रघात राहिलेला आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक नवीन प्रकार उघडकीस आला, जो नामांकन अर्ज भरल्याच्या शेवटच्या दिवशी 30 तारखेनंतर आजपर्यंत सुद्धा मतदार याद्या महानगरपालिका प्रशासन आणि निवडणूक आयोग उमेदवारांना उपलब्ध करून देत नाही। सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांना निशुल्क मतदार याद्या देणं अपेक्षित असताना त्या मतदार याद्यासाठी 10-10 हजार रुपयाची किंमत महानगरपालिका प्रशासनानं आणि निवडणूक आयोगानं या दरपत्रकाच्या माध्यमातून लावलेली आहे।